हॅलो लव्हर्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर नॉनव्हेज आलंच. सो आज मी बनवते मिडल ईस्ट साईडचा फेमस चिकन खेप्सा विथ सम इंडियन चायनीज तडका आणि एकदम ज्युसी फ्लेवरफुल असं चिकन शेजवान खेप्सा. लेट्स गो इन माय किचन. आता आपण खेप्साला लागणारा बिर्याणी टाईप राईस बनवून घेऊया. त्यासाठी मी गरम पाणी बॉईल करायला ठेवलेलं, त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकलेत. हिरवी मिरची पण कट करून टाकली आहे, ज्याने एक खूप स्पायसी असा फ्लेवर येतो त्यासाठी. तर तुम्ही आता बघू शकता आपलं पाणी खूप छान बॉईल झालेलं आहे. तर मी आता चायनीज राईस 30 मिनिट्स सोक करायला ठेवून दिलेला, तो आपण त्यात ॲड करूया. आता एका साईडला आपण आपलं राईस कुक व्हायला ठेवून देऊया. त्या जागेवर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया आपलं लागणारं. मी इथे अर्धा किलो चिकन चांगल्यापैकी वॉश करून घेतलेलं आहे आणि त्याला कट्स पण चांगले लावलेले आहेत. त्यात मी आता 2 चमचे दही टाकलं आहे. दहीने एक खूप वेगळा फ्लेवर येतो त्यासाठी. त्यानंतर आपण याच्यात मसाले टाकूया, जसं की लाल तिखट, गरम मसाला, हळद, इथे मी आता आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली, तीही आपण त्यात ॲड करूया. एक चमचा तूप मी त्यात ॲड करते. छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि चिकन ऑलमोस्ट तुम्ही अर्धा 1 तास मॅरिनेट करायला ठेवून द्याल ना, तर त्याचा एक खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आणि टेस्ट खूप चांगली येते. म्हणून तुम्ही बिर्याणी किंवा खेप्सा काही बनवणार असाल त्याच्या 1 तास आधी, अर्धा तास आधी किंवा ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही मॅरिनेट करायला ठेवू शकता. सो खेप्साला एक तंदुरी फ्लेवर आला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये चारकोलचा स्मोक देते. चारकोल आणि मी त्याच्यावर तूप टाकलं. त्याआधी आता आपण एक ग्रेव्हीसाठी तयारी करून घेऊया. मी इथे 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा टोमॅटो सॉस, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 2 चमचे आणि आपल्या घरात जेवढे मसाले आहेत ते सगळे मसाले. तर आता इथे मसाले गेले आहेत. लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, कश्मीरी लाल आणि हळद. त्यामध्ये मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकते. सो मी कोकणी आहे म्हणून नाही, पण डेसिकेटेड कोकोनटनी एक चांगली थिकनेस येते तुमच्या ग्रेव्हीला. म्हणून एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी तेल टाकलं आहे, तेजपत्ता म्हणजे जे काही गरम मसाले तुमचे आहेत ते सगळे, काळी मिरी, लवंग, चक्रफूल, दालचिनी आणि थोडंसं जिरं. हे छान तडतडू द्यायचं आहे.
त्यामध्ये आता मी 2 मोठे स्लाइस केलेले कांदे टाकते आहे. हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण ओव्हर कुक नाही करायचे आहेत. तुम्ही बघू शकता त्याला आता हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. सो मगाशी आपण जी काही ग्रेव्हीची तयारी केलेली होती ती सगळी मी ह्यामध्ये आता ॲड करणार आहे. मी याच्यामध्ये फूड कलर पण ॲड केलेला आहे. तो टोटली ऑप्शनल आहे. ह्यामध्ये मी आता 1 क्यूब बटर टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा घरचं तूप टाकलं आहे. मी 1/2 किलो दही चांगलं फेटून टाकलेलं आहे त्यात. चांगलं तेल सुटेपर्यंत तुम्हाला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आणि एकदम थिक झाली आहे तुमची ग्रेव्ही. त्यामध्ये मी आता मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते आपण ॲड करूया. मी ते 4 कांद्यांना चांगलं फ्राय करून घेतलेलं, ज्याने बिर्याणीला खूप चांगली टेस्ट येते त्यासाठी. कसुरी मेथी छान मिक्स करून घेऊया. सो खेपसा बऱ्यापैकी बिर्याणी पण त्यामध्ये ॲड ऑन होते, कारण की ऑलमोस्ट डिश तुमची बिर्याणीची आहे. बट त्याच्यानंतर जो तुम्ही चायनीज फ्लेवर देता, चायनीज तडका जो देणार, त्याने टेस्टमध्ये थोडी चेंजेस येते. या मसाल्यामध्ये तुम्हाला जराही पाणी मिक्स नाही करायचं आहे. झाकण मारून चिकन शिजायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण राईसची तयारी करून घेऊया. मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे. 2 अंडी टाकते आहे मी. ते छान तुम्हाला स्क्रॅम्बल करून घ्यायचे आहेत. एक छान स्क्रॅम्बल झाल्यानंतर मी इथे कांद्याची पात, आलं लसूण बारीक चिरलेलं ते ॲड ऑन केलेलं आहे. एक चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर ॲड केलं आहे मी त्यात. मी ते गार्लिक पावडर टाकली आहे. आणि मगाशी जो आपण राईस बनवायला ठेवलेला, त्यामधून मी जेवढा खडा मसाला होता तो सगळा काढून घेतलेला आहे, कारण की तो मला फक्त फ्लेवरसाठी हवा होता. मीठ चवीनुसार. छानपैकी मिक्स करून घेऊया. सो इथे आपला लागणारा फ्राईड राईस असा रेडी आहे.
सो आता आपण आपलं चिकन बघूया. सो चिकनला तुम्ही बघू शकता स्वतःहून पाणी सुटलेलं आहे आणि फूड कलर टाकल्यामुळे त्याला एक छान रेडनेस आलेली आहे. तुम्ही नाही टाकला तरीही चालेल, तुमच्या मसाल्यांनी पण छानसा कलर येईल त्याला. तुम्ही बघू शकता आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे. त्यामध्ये आता आपण लेयरिंग करूया. सो मगाशी जो आपण फ्राईड राईस बनवलेला त्याची लेयर लावूया आपण आणि एक छानसा दम देऊया त्याला. आपल्या खेपसाला दम होतो आहे तोपर्यंत मी आता चिकन ग्रेव्ही लॉलीपॉप बनवायला घेते. सो मी ते विंग्सचे लॉलीपॉप बनवून आणलेले होते ते घेते. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकते. कॉर्नफ्लॉवर ॲड करूया आपण त्यात. एक अंड, फूड कलर छान मिक्स करून घेऊया. मीठ ॲड करायला मी विसरली होती, तर अजूनही टाईम आहे म्हणून मीठ. सो इथे पण मी आता चिकन जे आहे ते हाफ ॲन आवरसाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहे. त्याने खूप चांगला फ्लेवर येईल चिकनमध्ये. मी आता कढई ठेवली आहे हाय फ्लेमवरती. सो सुरुवातीला मी हाय फ्लेमवरती चिकन लॉलीपॉप टाकते, मग परत मीडियम लो करायचं आहे थोडंसं शिजेपर्यंत आणि एकदम लास्टला परत हाय फ्लेम करायचं आहे. त्याने एक क्रिस्पीनेस येईल तुमच्या लॉलीपॉपला. आपल्या लॉलीपॉपचा कलर चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कुक झालेले आहेत, ते क्रिस्पी झालेले आहेत. सो ते आता आपण काढून घेऊया. लॉलीपॉप झालेले आहेत. आपण आपल्या आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. मी आता इथे कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. माझ्याकडे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट बनवलेली होती, मी तीच ॲड ऑन केली आहे. तुम्ही आलं, लसूण आणि मिरचीचा क्रश किंवा बारीक चॉप केलेला टाकू शकता, त्याने पण खूप वेगळा टेस्ट येईल. आता मी इथे कांदा ॲड करते आहे. थोडीशी कांद्याची पात, छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आम्ही चायनीज तडक्यासाठी 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा ग्रीन चिली सॉस,
1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस टाकते. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी यामध्ये टोमॅटो सॉस पण ॲड करते. छान मिक्स झाल्यावर मी थोडीशी साखर टाकते, त्याने एक स्वीटनेस येते. मी ते कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स केलेलं आहे ते मी आतमध्ये ॲड करते एक छानशी थिकनेस येण्यासाठी सॉसला. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला एक छान थिकनेस आलेली आहे आता. सो आपली ग्रेव्ही रेडी आहे. त्यामध्ये मी आता मगाशी तळलेले जे लॉलीपॉप होते ते मिक्स करते. सो आपले ग्रेव्ही लॉलीपॉपसुद्धा रेडी आहेत. तर आता मी त्याला गार्निशिंगसाठी सफेद तीळ टाकते. सो आपलं बऱ्यापैकी सगळं रेडी आहे. सो आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आणि रेडी आहे आपला एकदम ज्युसी अँड फ्लेवरफुल चिकन शेजवान केप्सा.